स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघूया, आज मराठा समाजातील जे कोणी उच्च शिक्षण घेणार आहेत त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना. तर मित्रांनो, मराठा समाजातील जे मुलं आपली उच्च शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करतात, त्यांना मराठा समाजातर्फे, सारथीतर्फे एक स्कॉलरशिप देण्यात येत आहे. तर सन 2025-26 या वर्षात देशातील नामांकित 200 शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना या योजनेकरिता अर्ज हे मागविण्यात येत आहेत. तरी मित्रांनो, चला बघूया आपण यामध्ये डिटेल्समध्ये. तर जे कोणी मराठी समाजातील मुलं मुली असतील त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे. तर अर्ज भरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी असतात त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातीतीलच असावा. इतर कोणत्याही जातीचा मुलगा इथे ग्राह्य धरला जाणार नाही आणि महाराष्ट्रातील रहिवासी असणं अनिवार्य आहे. सोबतच विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच अर्थात यामध्ये तुम्ही कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. सोबतच या शिष्यवृत्तीसाठी विहित केलेल्या विद्यापीठ संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. सोबत पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा 25 वर्ष व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील. योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वर्ग सर्व मार्गांनी मिळणारे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे नॉन क्रिमी लेअरमधील 8 लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याने यांचे एकरकमी वार्षिक उत्पन्नानुसार शिष्यवृत्ती देय विद्यार्थी संख्या बाबतीत माहिती खालील रकान्यामध्ये दर्शविण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये 3 स्तर दिलेले आहेत. तर पहिले ज्यांचं उत्पन्न हे 3 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा एकूण 100 विद्यार्थी ते सिलेक्ट करणार आहेत आणि ज्यांचं उत्पन्न हे 3 ते 5 लाखांतर्गत आहे, असे 100 विद्यार्थी हे सिलेक्ट करणार आहेत आणि ज्यांचं उत्पन्न हे 5 ते 8 लाखापर्यंत आहे, असे 100 विद्यार्थी हे घेणार आहेत. तर काही अत्यंत महत्त्वाची माहिती यांनी दिलेली आहे शैक्षणिक अर्हतेबाबत. तर या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे इयत्ता 12वीच्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणाक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्याने इयत्ता 12वीच्या परीक्षेत किमान 25% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणी 12वी नंतर उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना 55% मिळणे हे अनिवार्य आहेत. तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणाक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्याने डिप्लोमाच्या परीक्षेत किमान 25% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, डिप्लोमामध्ये पण पण तुम्हाला कमीत कमी 55% हे मार्क लागणार आहे. तर सोबतच ज्यांची कोणाची पदवी झालेली आहे त्यांनाही 55% अनिवार्य आहे. सोबतच अभ्यासाचे स्तर आपण या संदर्भात बघूया.
पदवी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधर पदविकार विद्यार्थ्यांसाठी. तर एकूण असे हे 300 विद्यार्थी सिलेक्ट करणार आहेत आणि यामध्ये मिळणार या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ हे खालीलप्रमाणे असतील. डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी, जिमखाना, ग्रंथालय व संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठ शैक्षणिक संस्थेला शुल्क अदा केल्याचे पुरावे सारथी संस्थेस सादर करणे आवश्यक राहील. सोबतच संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यास पात्र असतील. जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अनत्र राहत असतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या वसतिगृह शुल्क व भोजन शुल्क रकमेच्या मर्यादेत सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात पात्र असतील. जे विद्यार्थी डे स्कॉलर म्हणून शिक्षण घेत असतील त्यांना भारत सरकार मॅट्रिमोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गटानुसार निर्वाह भत्ता सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात पात्र असतील. योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी 5,000 व शैक्षणिक साहित्य तसेच शैक्षणिक खर्च यासाठी एकूण 5,000 अशी एकूण 10,000 प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या संलग्न बँक खात्यावर अदा करण्यात येईल. यासाठी तपशील संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत विहित नमुन्यासह सारथी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल. सोबतच काही अटी व शर्ती खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो या सर्व तुम्ही एकदम बारकाईने लक्ष देऊन वाचून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो सोबतच आपल्याला शिष्यवृत्तीसाठी काही अर्ज करण्याची पद्धती दिलेली आहे. तर तुम्हाला यासोबत आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स हे लागणार आहेत. तर सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि हे डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या बनवून अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो ज्यांनी कोणीही डिग्री केलेली असेल त्यांनी काही एलिजिबल इन्स्टिट्यूट्स आहेत जे की त्या कॉलेजमधूनच तुम्ही डिग्री केलेली अनिवार्य लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी IIT गांधीनगर, IIT भुवनेश्वर, IIT मद्रास, IIT गुवाहाटी, IIT इंदोर अशा ठिकाणून हे खूप सारे इन्स्टिट्यूट दिलेले आहेत. या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही डिग्री केलेली अनिवार्य असणार आहे. तर सोबतच तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून डिग्री केलेली आहे आणि तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही. NIT दिलेली NIT कॉलेजेस आहेत, IIM कॉलेजेस आहेत आणि असे नॅशनल कॉलेजेस, सेंट्रल युनिव्हर्सिटीज अशा भरपूर युनिव्हर्सिटी यामध्ये अवेलेबल आहेत. तर मित्रांनो सोबत तुम्हाला बघायचं आहे की अर्जाचा नमुना कसा लागणार आहे. तर असा हा अर्ज असणार आहे. याची सगळ्यांनी प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हा व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला भरून हा अर्ज तिथे सबमिट करावा लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एकदम डिटेल्समध्ये सगळी माहिती ही बघितलेली आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जे कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजेच त्यांनाही फायदा होईल. तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.